नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजना आपल्याला माहित असेल 1 जुलै पासून महाराष्ट्र शासनाकडून महिलांसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे, ज्या अंतर्गत महिलांना 1500 रुपयाची आर्थिक मदत शासनामार्फत दिली जात आहे। परंतु आता शासनाकडून हीच रक्कम 2100 रुपये केल्यासंदर्भातचे अपडेट आपण पाहिले असतील, प्रसार माध्यमातून असेल किंवा इतर आपल्या चॅनलच्या माध्यमातून असतील, व्हिडिओ आपण पाहिले असतील, ज्या अंतर्गत सांगण्यात आलेले आहे की शासनाकडून आता ही लाडकी बहीण योजनेची रक्कम 2100 रुपये करण्यासंदर्भातच्या घोषणा करण्यात येत आहेत। परंतु याच्यावरती आपल्याला ठोस असे सांगता येणार नाही, कारण की शासनाकडून कोणती योजना जर प्रसिद्ध झाली, त्याच्यावरती जर अंमलबजावणी झाली, तर त्यासाठी शासनाकडून त्याचा जाहीर प्रसिद्ध होणं खूप गरजेचं असतं, जो सध्या तरी अजून प्रसिद्ध झालेला नाही। त्याच्यामुळे तुम्हाला सविस्तर अशी माहिती ज्यावेळेस शासनाकडून जाहीर प्रसिद्ध होईल त्यावेळेसच सांगता येईल। परंतु चालू घडीला शासनाकडून या योजनेसंदर्भात एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, आतापर्यंत ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचं अनुदान मिळालं, याच्यामधीलच आता अशा काही महिला असणार आहेत ज्या या योजनेअंतर्गत अपात्र ठरवल्या जाणार आहेत। आता या अपात्र ठरवल्या जाणाऱ्या महिला कोणत्या असणार आहेत या संदर्भात सविस्तर चर्चा करणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्ही घर बसल्या मोबाईलवरती सुद्धा पाहू शकता। तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपण सविस्तर चर्चेला सुरुवात करूया। चर्चेला सुरुवातीला सांगायचं म्हणजे शासनाकडून मित्रांनो ज्यावेळेस आपण ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून घेतले जात होते, म्हणजेच आपण स्वतः कॅफेवरती किंवा आपल्या मोबाईलवरून ऑनलाईन पद्धतीने ज्यावेळेस फॉर्म भरत होता, त्याच्यावेळेस शासनाकडून एक प्रतिज्ञापत्र सुद्धा घेतलं जात होतं। जे प्रतिज्ञापत्र सर्व महिलांनी आपल्या सहीनुसार त्याच्यावरती दिलेल्या अटी नियमांवरती क्लिक करून हे सबमिट आपण केलेलं होतं, म्हणजेच स्कॅन करून अपलोड केलेलं होतं। तर या संदर्भात अतिशय महत्त्वाची सूचना तुम्हाला या ठिकाणी सांगायची आहे। शासनाने ज्या पद्धतीने अटी नियम ठरवून दिलेल्या होत्या, त्या अटी नियमामध्ये जर आपण बसत असाल तरच आपण या योजनेअंतर्गत पात्र ठरले जाणार आहोत। याबद्दल आपण शासनाच्या वेगवेगळ्या जीआरचं वाचन करून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगितलेलं होतं। तरी सुद्धा या योजनेअंतर्गत भरपूर महिलांनी अटी नियमांचा विचार न करता आपले फॉर्म भरून घेतले होते आणि फॉर्म भरल्यानंतर शासनाने पडताळणी केली, त्याच्यामध्ये जास्त काही चेक न करता, त्याची छाननी न करता सर्व महिलांच्या खात्यावरती ही अनुदानाची रक्कम शासनाकडून पाठवण्यात आली। आता मित्रांनो, याच योजनेसाठी शासनाकडून ठोस पावले उचललेले आहेत। जो या योजनेअंतर्गतचा विभाग आहे, ज्याला आपण महिला व बालविकास विभाग सुद्धा म्हणतो, तर या विभागाअंतर्गत आता पुन्हा एकदा महिलांच्या पडताळणी ज्या त्या केल्या जाणार आहेत, त्या संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना सूचना सुद्धा करण्यात आलेल्या आहेत। आता याच्यामधील महत्त्वाच्या 3 ज्या अटी आहेत त्या आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा करणार आहे। कोणत्या महत्त्वाच्या 3 अटी आहेत ज्या अंतर्गत महिला अपात्र ठरल्या जाणार आहेत? याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची अट असणार आहे ती म्हणजे आयकर विभागाअंतर्गत घरातील कोणती व्यक्ती जर टॅक्स भरत असेल, आयकर भरत असेल, तर अशा घरातील ज्या महिला असतील ह्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरवल्या जाणार आहेत। तर ही मित्रांनो अतिशय महत्त्वाची पहिली अट असणार आहे। दुसरी अट असणार आहे मित्रांनो, ज्या महिलांच्या घरी 4 चाकी वाहन असेल, ज्यांच्या नावावरती रजिस्टर वाहन असेल, तर अशा घरातील महिला सुद्धा आता या योजनेसाठी अपात्र ठरवल्या जाणार आहेत। आणि त्याचबरोबर तिसरा जो मुद्दा आहे, तिसरा मुद्दा मित्रांनो अतिशय महत्त्वाचा असणार आहे। ज्या महिला संजय गांधी निराधार योजना असतील, श्रवणबाळ योजना असतील किंवा शासनाच्या इतर ज्या योजना असतील, ज्या 1500 रुपयाच्या पुढे ते अनुदान दर महिन्याला घेत आहेत, तर अशा महिला सुद्धा शासनाकडून या योजनेसाठी अपात्र ठरवल्या जाणार आहेत। तर ही मित्रांनो एक चालू घडीला अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। महत्त्वाचे 3 मुद्दे तुम्हाला सांगितले। या 3 मुद्द्यांतर्गत आपल्या घरातील कोणती व्यक्ती जर येत असेल आणि ते जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल, तर आता या महिला या योजनेमधून अपात्र ठरवल्या जाणार आहेत, म्हणजेच त्यांचं येणारं पुढचं अनुदान शासनाकडून थांबवलं जाणार आहे। आता मित्रांनो, यापूर्वीचं मिळालेलं अनुदान शासनाकडून रिफंड केलं जाईल का, याबद्दलच्या सविस्तर चर्चा आपण पुढच्या काही व्हिडिओमध्ये करू। शासनामार्फत अजूनही याच्यावरती काही चर्चा करण्यात आलेली नाहीये, कोणतेही परिपत्रक प्रसिद्ध झालेलं नाही, त्याच्यामुळे हा विषय आपण इथंच ड्रॉप करू। आता फक्त ज्या अपात्र महिला असणार आहेत, तर या अपात्र महिला कशा पद्धतीने अपात्र ठरल्या जात आहेत, कोणकोणत्या अटी नियम शासनाकडून देण्यात आलेल्या होत्या, ज्या या महिलांनी न फाता फॉर्म भरलेले होते, तर अशा महिलांनी आपण ज्यावेळेस फॉर्म भरला होता त्यावेळेस जे परिपत्रक होतं, तर त्याची प्रत तुमच्या जवळ असेल तर ते तुम्ही प्रत व्यवस्थितरित्या वाचा। त्याच्यामध्ये या योजनेअंतर्गत पात्र ठरायचा असेल तर त्याच्या अटी नियम काय काय होते त्याच्यामध्ये सविस्तर माहिती दिलेली होती, आणि त्याच्यावरती आपण सही करून तो प्रतिज्ञापत्राचा कागद आपण स्कॅन करून फोटो काढून अपलोड केलेला होता। तर तो पुन्हा वाचा
तुम्ही त्याच्यामध्ये बसत असाल तरच तुम्ही या योजनेअंतर्गतचे पुढचे 2100 रुपयाचे अनुदान जे शासनाने जाहीर केलेले आहे, अजून शासनाकडून जी आर प्रसिद्ध नाही परंतु जाहीर केलेलं आहे, तर हे अनुदान जर तुमच्या खात्यावरती जमा व्हायचं असेल तर तुम्ही या अटी नियमात बसणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, शासनाकडून आता अशा योजनेसंदर्भाच्या वेगवेगळ्या अपडेट येऊ लागलेल्या आहेत। लवकरच मित्रांनो, शासनामार्फत लाडकी बहीण योजनेचं अनुदान महिलांच्या खात्यावरती कधी वर्ग होणार आहे याबद्दलची सुद्धा अपडेट आपल्या चॅनलमध्ये पाहायला मिळेल। सगळ्यात महत्त्वाचं, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। शासनामार्फत येणाऱ्या ज्या महत्त्वपूर्ण योजना असतील, जी.आर. असतील किंवा इतर घडामोडी असतील तर याची सविस्तर चर्चा, सविस्तर अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला घर बसल्या मोबाईलवरती सुद्धा पाहता येतील। त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर मित्रांनो, आजच्यासाठी येथेच थांबतो। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।